आपण पाहत आहात लाईव्ह भारत मराठी, आवाज जनसामान्यांचा। महिला बचत गटाच्या नावे कर्ज पास करून 5 लाखांचा अपहार। तलासरी तालुक्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया मधील प्रकार उघडकीस आलाय। तलासरी तालुक्यातील वरवाडा येथील आदिवासी महिलांच्या नावे असलेल्या हिमालया स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या बोगस कागदपत्राच्या आधारे बँक व्यवस्थापक व कर्ज पास करणाऱ्या कर्मचाऱ्याने फसवणूक करत महिला बचत गटाच्या नावे परस्पर कर्जाची रक्कम हडप करून अपहार केल्याचं समोर आलंय। आम्ही सर्व हिमालया महिला बचत गटाच्या बाया आहोत आणि आमचं खातं तलासरी SBI मध्ये आहे आणि आमचे म्हणजे खात्यावरून 5 लाखाचे असं अचानक हे लोन घेतलेलं आहे। कोणते राहुल साहेब पण त्यांनी आणि दर महिन्याला पैसे भरतो आम्ही सर्वजण बाया आणि मग आम्हाला गेल्या वर्षी समजलं की लोन घेतलेलं आहे असं। मग आता ते बोलत आहेत की इकडे येऊ नका असं आणि आम्हाला दबाव देत आहेत लोन भरण्यासाठी। हां, लोन भरण्यासाठी। तर लोनची प्रोसिजर केलेली होती, तुम्ही मागणी वगैरे काही लोनसाठी केलेली होती का? नाही केलेली। 5 लाखाची लोन घेतली ते आम्हाला कुणालाच बाई लोकांना माहितीच नाही। देतो जमा करता सांगता आणि 3 महिने निघून गेले तरी पण वारंवार तारीख देतो, हे तारखेला जमा करत आहे, ते तारखेला जमा करत। कितीतरी दिवस आम्ही जाऊन नवलून आले भाडा खर्चून, तरी सुद्धा जमा नाही करत आहे। कोण सांगतो तुम्हाला की जमा करणार आहे असं वगैरे? राहुल सर, तुमचे पैसे मी जमा करत आहे, तुम्ही काही घाबरू नको, जमा करत आहे पण जमा नाही करत आहेत। कितीचं लोन तुमच्या याच्यावरती काढलेलं आहे? 5 लाखाचं लोन काढलं आहे। बँकवाल्यांकडे तुम्ही तक्रार दिल्यानंतर काही तक्रारी वगैरे घेतात आहे का? नाही घेत आणि काही अर्ज पण नाही घेत आणि सांगतात का इथे अजून यायचे नाही, तुम्हाला जे करता येईल ते करायचं पण इथे फिरून यायचं नाही। आमचे इथे गट आहे, आमचा खाता आहे 2005 पासूनचं आमचा बचत गट चालू होता। तर आम्ही ना दर महिन्याला पैसे आम्ही भरतो काढतो आणि आमच्या गेल्या वर्षी म्हणजे 31/8/2023ला म्हणजे आमच्या खात्यावरती पैसे 5 लाखाचं कर्ज दाखवून 1 दिवसात म्हणजे त्यांनी पैसे जमा पण केले आणि 1 दिवसात पैसे ते म्हणजे 5,000 पैसे म्हणजे ट्रान्सफर करून ना ते काढून पण घेतले ना। आम्हाला म्हणजे माहिती पण आहे, असं 1 वर्ष झालं तरी पण आम्हाला कोणी काय म्हणजे बँकेतून नाही काही सांगितलं काय ना, आम्हाला म्हणजे कोणाला माहिती पण आहे सर ना। आम्ही लोनचं ना प्रकरण पण नाही केलं, 10 जणीचं कोणा नाही दिलं ना। आमच्या नावाने 5 लाखाचा लोन घेतला तुम्ही ना, ते आम्ही आता कडे 10 फेऱ्या करू तर आम्हाला तर साथ काय आता येऊ नको असं सांगत। कोणा लोन करायला? राहुल सरात। तर आम्ही जमा करू 26 तारीख दे, 27 तारीख दे, आता 30 तारीखला दे जमा करायचं सर। जमा करत नाहीत आम्ही, थोडी तारीख दे थोडी तारीख आम्ही जाऊ बँकेला। तुमचे पैसे कापले गेलेत का काही? कापलं ते 76 पहिलं कापलं, ते अजून 5,000 कापलं। तर तुम्ही लोन वगैरे तुमच्या महिला बचत गटाने आम्ही दिलेलोच नाही लोन, आता आम्ही काही करेलच नाही ना, आम्ही कागदपत्र काही दिलाच नाही ना। तर कसा काय लोन पास होईल? आमची 10 जणीची अख्खी सही पाहिजे, तर सही शिका पाहिजे, आखा पाहिजे, तर निघतात लोन कोण पास करेल? हिमालय महिला बचत गट हा 2005 पासून चालू आहे आणि बरेच वर्षापासून मी बघतो यांचा एक चांगला ग्रुप चालत आहे आणि या ग्रुपला काहीतरी बँकच्या मॅनेजरांनी एक फसवणूक केली अशी काहीतरी बाई लोक सगळं गोष्ट करत होत्या। या गोष्टीमध्ये आम्हाला मग घरी माहिती पडलं, बरेचसे बँकमध्ये या लोक बराच टाइम जाऊन येऊन हे रोजचा यांचा चालू असता। बँक मॅनेजरला विचारल्यास या बँक मॅनेजरांनी काही यांना त्याच्याबद्दल काय बरोबर उत्तर दिला नाही आणि बाई लोकांना रोजचा रोज फसवणूक करत होत्या। कारण या महिला बचत गटमध्ये आमच्या घरातले 2 सदस्य असून मग त्यांनी आम्हाला सांगितलं तर तुम्ही पण चला आमच्या बरोबर चौकशीसाठी। आम्ही गेल्याबद्दल नंतर आम्ही चौकशी केली तर मॅनेजरने आम्हाला पण काही उत्तर नाही दिलेलं आहे आणि या 5 लाख जो लोन यांच्या नावाने दाखवत आहे ते लोन दुसऱ्या कोणीतरी व्यक्तीने या त्यांचं राहुल असं काहीतरी नाव आहे त्यांचं, तर त्यांनी अजूनपर्यंत काय जमा नाही केलेला आहे आणि तो सतत वायदेच करत आहे। ते काय आतापर्यंत त्यांनी जमा नाही केलेला। हा त्यांचं जे पैसे आहेत ते जमा व्हायला पाहिजे आणि हप्ता त्यांचा कापला जात आहे। तर या बाई लोकांना न्याय मिळाला पाहिजे असा आपला
एक हे आहे. अजूनपर्यंत काय हे लोकांना काय पैसे भेटले नाहीत आणि त्यांचं मतलब हा पूर्ण झालेला नाही आहे. पोलीस स्टेशनला सांगतात, बँक कर्मचारी सांगतात पोलीस स्टेशनला जा आणि तिथे कंप्लेंट द्या, पण या बाई लोकांना कोणी सपोर्ट न करता हे लोक अनफड असताना अशिक्षित असताना यांना काही माहिती पडत नाही. तलासरी तालुक्यातील आणखी 11 ते 12 महिला बचत गटांच्या नावे ही कर्ज प्रकरण झाल्याचं सांगण्यात येत असून कर्ज वसुलीसाठी बँकेकडून महिला बचत गटांना नोटिसा व तगादा लावल्यानंतर सदर प्रकरण समोर आलंय. महिला बचत गटाकडून कर्जासाठी कर्ज प्रकरण किंवा कागदपत्र सादर केली नसतानाही महिला बचत गटाच्या नावे बँकेकडून कर्ज कसं पास करण्यात आली असा आदिवासी महिला बचत गटाकडून प्रश्न उपस्थित केला जात असून गटाने नाराजी व्यक्त करत संबंधित कर्मचारी आणि व्यवस्थापकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ताज्या घडामोडी बातम्या पाहण्यासाठी लाईव्ह भारत मराठी आवाज जनसामान्यांचा चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक व बेल आयकॉनवर क्लिक करा.